तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज पेरणीची सुरुवात झाली मित्रांनो, मस्त पैकी म्हणजे आधीपासूनच होईल, बट आजपासून आहे ना हे लागले काय म्हणते त्याला, मुरुग नाही का, मुरुगच लागलंय का काहीतरी लागलंय वाटतं पावसाचं। त्याच्यामुळे मग आता आपली पेरणी करायची चालू झाली। मी आता बी वगैरे घेऊन चालले आणि खाली हे आलेले बैल वगैरे आलेले खाली। तर आता पेरायचंय, हे वावर तर का पाठीमागचं आपल्याला राहिलं नाही मित्रांनो, मग त्याला जायले आपल्याला हे वावर आहे गिरी पसलं। आता पेरायचंय, खाली पेरणेवाला आलेला आहे। पप्पाने त्यांना म्हणलं मी जातो वरती पेरायला, तुम्ही जा, ते कामाला चालले ना, मग त्यांना म्हणलं तुम्ही जा कामाला। तनुला आणावं लागत होते यार, तनु आले असते ना मित्रांनो, तनुला आनंद झाला असता। काय विषय माहिती का, इकडे हाय ऊन, मग उन्हात ती सारखं फिरण, त्याच्यामुळे मग म्हटलं नको, चला आता एवढं पेरू बी वगैरे देऊ त्याला। 2 पिशव्या आणलेले बी, तेवढं बी देऊ, पेरून घेऊ आणि मग बघू बाकीचं। तो आलेला आहे बैलावाला खाली, विहिरीत पाणी आहे का नाही बघून घ्या एकदा। विहीर तर डायरेक्ट कोल्डीची मित्रांनो। इकडे बैल उभे मित्रांनो, हे वावर आहे आपल्याला पेरायला, हे एक आणि त्याच्यानंतर हे एक। अरे याला फळी कोणी कधी मारली काही कळा मला, फळी कधी मारली काय मला तर काही समजा नाही यार मित्रांनो। मी तर काही नव्हतं फळी मारत मला, मी तर नांगरलं होतं एकदा, मग त्याच्यानंतर आपण नांगरलं तेव्हा नांगरलं ना, मग त्याच्यानंतर फळी वेळी काही मारली नव्हती। फळी तर येऊन एवढीच का मारली, इकडे का नाही मारली फळी त्यांनी काही समजा ना। इकडे पण होतं ना पप्पा, त्यांनी इकडे का नाही मारली यार फळी, आपण इथपर्यंत होतो ना बांधे ना, इथपर्यंत आहे आपण, इथपर्यंत इथून असं सरळ आहे ना डायरेक्ट, इकडे का नाही मारली फळी, हे क्लिअर करून घ्यावं लागणार मित्रांनो। सगळं काही क्लिअर करावं लागणार आहे, बट ते ना पेरणीवाले का जाऊ आधी त्यांना बी देऊ आणि त्यांना सांगू जरा व्यवस्थित पेरा भाऊ, काही जर झालं तर मग परत बी सगळं आणि पेरणे सगळं परत घेईन, असा विषय नाही का। पेरणी चालू झाली मित्रांनो मस्त पैकी आपली, पहिल्यांदा पेर करणार आहे सध्या आपण, ते नवीन यंत्र आलेलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे देवा आता कसं पडत आहे कसं नाही काय माहिती कसं येतं। पण त्यांना म्हणलं तर ट्रॅक्टरने पेरू आपण, ते म्हणलं नाही बरं आहे यानेच बरं आहे, चांगलं पेरत आहे याने। आता झालं हे एक पेरायचं चालू झाली पेरणी, आता हे पेरायचं मग हे, मग त्याच्या खालचं आणि मग त्याच्यानंतर तिकडलं आपलं सौर ऊर्जा आहे कधी ते धरलं, एवढं पेरायचं आहे आता। तर बघू कसं होतं हे। फायनली मित्रांनो आपली पेरणी चालूच आहे, पण पेरायला ना मस्त पैकी कोल्ड ड्रिंक्स घेऊन आलो मी। त्यांची चालली पेरणी, ते म्हणले कोल्ड ड्रिंक्स घेऊन ये, त्याच्यामुळे कोल्ड ड्रिंक्स आणायला आलो, म्हणलं पाणी बॉटल आणावं, मला तहान लागली। त्यांनीच दिली पार्टी, मी नाही दिली, ते म्हणले तू घेऊन ये माझ्या नाव, ते दुकानात मग गेलो होतो घेऊन आले। इकडे चाललोय आता आपल्या पेरणी चालू आहे तिथं, आणि इकडले राहिले बरेच राहिले यार आपले, किती वेळ लागत आहे काय माहिती। ट्रॅक्टरने काय होतं माहिती का, ट्रॅक्टरने ना पटकन होतं मित्रांनो, बाकी दुसरं काही नाही, आणि चांगलं पण होते। आता हे पण मंगूनच पेरेली, मंगून पण यांनीच पेरेली, पाहिलं का मंगूच्या वावरून चालू ना मी, बाई मका पेरेली बघा ती कशी आलेली आहे का, इथं काय तिथं काय, पहिले आपली मका कशी होती इथं, हे पहिलं वावर होतं ना आपलं, तेव्हा ही मका कशी होती, आता बघा कशी इथं एक तिथे एक ठोम आलाय, हे असं होतं मित्रांनो। ते सौर ऊर्जा पण मित्रांनो आपल्या वावरात ते मंगून त्यांचं आलेलं आहे, कारण ते वावराच्या आदला बदली झाली ना। चला मस्त बाकी कोल्ड ड्रिंक्स घेऊ आणि पाणी बिनी पिऊ आणि मग चालून देऊ त्यांचं। आपण बसू इथं सावलीला कुठतरी, इकडेच बसू कुठतरी, बरंच झालं यार मित्रांनो, हे किती झालं आहे का पेरू, भरपूर झालं, बैलांनी थोडं झालं, ट्रॅक्टर असत नाही झालं असतं पटापट। अरे पेरत आहे का नाही, ते पडत आहे का नाही मला काय कळणार, बघावं लागेल परत एकदा जाऊन त्यांना सांगून बघावं लागेल पडत आहे का नाही पडत आहे, बाबा बघ नाही तर काय तू चाललंय तो पेरायचं काम, पैसे तर काय द्यायची चुकती नाही, असं आहे ना नाही का। फायनली मित्रांनो बघा किती वाजले मित्रांनो, 2:44 झाले, म्हणजे 2:45 वाजलेच। थोडंसं बी काढलं राहिले ना पेरायचं, त्याच्यामुळे इकडे चाललोय। ही गाडी चालली पुढे आहे बा, बैलगाडी, त्यांची बैलगाडीच्या काय ते यंत्र आहे बा, नवीन निघलेलं यंत्र पा कसं राहते। इकडलं झाले पेरून, मम्मी पण आली होती, बट मम्मी ते कुठे गेले काय माहिती। आता ह्या बाई पेरायचं राहिले मित्रांनो, एवढं पेरून घेऊ झालं, हे झालं म्हणजे मग टेन्शन नाही का। सगळं झालं का मग तुम्हाला दाखवेन मी हे सगळं। चला फायनल मित्रांनो झालं, हे चालले, चला मित्रांनो पेरून वगैरे झालं मस्त बाकी, आणि ते पण गेले तुम्ही बघितलंच काय, आणि आपली धन्नू इथं लावली होती मस्त बाकी एकदम भारी, कशी दिसती वावराच्या कडाला, खतरनाक एकदम, कशी असो पण माही धन्नू मित्रांनो त्याच्यामुळे खतरनाकच दिसायची। चला आता खाली जायचंय, त्यांचे थोडे सणग येते तेवढे टाकायचे आणि मग परत येऊ, मग जाऊ घरी। जाम भूक लागली यार मित्रांनो, सकाळी आलो तुम्ही बघितलं, आज आतापर्यंत बार इकडेच होत। आपली सौर ऊर्जा बघितली मित्रांनो किती भारी दिसते बा ना सौर ऊर्जा, इकडे वावर मस्त बाकी पेरलंय एकदम खास, आणि त्याच्यानंतर आपली धन्नू, आता आपली धन्नू न्यायला परत पण नाही यायचंय, बट ते गेले खाली म्हणून मला जायचंय खाली, मग मी त्यांचं तेवढं ते सणग टाकून देणार आहे, ते काय नांगरावानी काहीतरी आहे तेवढं टाकून देणार, त्याच्यानंतर मी घरी जाणार मित्रांनो। मम्मी तर गेली घरी, मम्मी थोडंसं सरपण वगैरे घेऊन गेली घरी, मम्मी म्हटली मी सरपण घेऊन जाते, कारण मग आता पावसाचे दिवस चालू आहे, जर लाईट वगैरे जर गेली तर मग दुसरा काही सोर्स नाही ना, मग त्याच्यामुळे चुलीचा सोर्स तयार करायचा आहे, त्याच्यामुळे मग मम्मी गेली हे घेऊन, सरपण घेऊन गेलेली मम्मी। चला आता जाऊ मस्त पैकी, आता त्यांचं तेवढं टाकून देतो, मग त्याच्यानंतर घरी जातो, जेवण वगैरे करतो, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला नंतर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये। तर चला आता मित्रांनो, आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आवडता व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।
आणि हा मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा यार मित्रांनो. खूपच दिवस झाले, थोडेसे बाकी राहिले आपलं काहीतरी धप्पा होण्याचं. तुम्हाला धप्पा देणार मी, तर प्लीज व्हिडिओ बघा पूर्ण आणि आवडलं तर लाईक करा मस्तपैकी.